आम्हाला हलक्यात घेताय मोठ्या बाई? नाही, मी फक्त सत्य काय ते सांगितलं होतं. काय इतकी वर्ष आमचे व्यंकट भाऊजी विठुरायाची सेवा करतायत, मग आम्ही काय करावं? हा? इतकंच म्हणायचंय का तिथंच हातोडा मारायचा? समजलं आम्हाला. हं? काय म्हणून बोलवलं बहिणी मला इकडे? आणि राजकारणी इकडे काय करते? हो काय आहे व्यंकट महाराज, आम्ही राजकारणी काय माणसं नसतो काय? हा? आणि आता सुद्धा इथं आम्ही राजकारणी म्हणून नाही हा, तर त्या विठुरायाचे निस्सीम भक्त अहो सेविकरी म्हणून आलेलो. विश्वास ठेवा आमच्यावर. मोहितराव, मूळ मुद्द्यावर या आता. अहो विषय तोच आहे महाराज, विषय तोच आहे कालचा. अहो भूताच्या माळावरच्या मंदिर प्रस्तावाबद्दल जरा खोलात बोलायचं होतं तुमच्याशी. व्यंकट भाऊजी, त्याचं काय? पुंडलिक महाराज दिग्रसकरांपासून आपल्या घरात विठुरायाच्या सेवेची परंपरा आहे. आपलं काम काय? का कीर्तन करणं, देवदेव करणं, विठुरायाची सेवा करणं आपलं हे प्रथम कर्तव्य आहे. तर तेच काल मोहितराव म्हणत होते, त्यांनी आपल्या इंद्रायणीच्या कामामध्ये कुठेही अडथळा आणलेला नाहीये. मग काय होता? भावनेची साथ घातली त्यांनी विठुरायासाठी, विठुरायाच्या मंदिरासाठी. पण आपली इंद्रायणी आणि तिच्या शब्दात शब्द मिसळणारा माझा आदोक्ष दोघ जण आडूनच बसले का त्या जागेवरती शाळा झाली पाहिजे म्हणून. बर मग काय, आपण गावकऱ्यांच्या मर्जी विरुद्ध काही करण्यात काहीच अर्थ नसतो. देव सगळ्यांपेक्षा मोठा आहे. आता त्याच्या कामात अडथळा आणण्यापेक्षा आपण गावकऱ्यांच्या भक्तीमध्ये आपली शक्ती मिसळली तर तिथं विठुरायाचं मंदिर उभं राहील. महाराज या वेळेला खर तर तुम्ही गावाबरोबर उभं राहिलं पाहिजे. हा हो, पण ती जमीन शाळेसाठी दिली आहे ना. पुन्हा तेच, माणूस हा चुकांचा पुतळा असतो. आता त्या सरकारी माणसांना कुठं माहिती होतं का या जागेमध्ये विठुरायाचा वास आहे म्हणून. स्थान महात्म्य नावाची सुद्धा काही गोष्ट असते का नाही? म्हणूनच मला असं वाटतंय का त्या जागी विठुरायाचं मंदिर उभं राहावं. असं प्रत्येक बाबतीत गावाशी वाकडं घेऊन त्यांना विरोध करणं हे मूर्खपणाचं आहे. हा बरोबर, अगदी बरोबर बोलतात हा मोठ्या बाई. हा एकूणात इंदूचा मूर्खपणात सुरू आहे. तर इंदूचं मूर्खपणाचं वागणं, तिचा सुरू असलेला शाळेसाठीचा हट्ट, गावकऱ्यांना हवं असलेलं विठुरायाचं मंदिर, इंदूला हवी असणारी शाळा. काय हो वहिनी,
या सगळ्यामुळं गावकऱ्यांच्या मनामध्ये फार गोंधळ उडाला असेल नाही का? अहो गोंधळ, अहो महागोंधळ म्हणा की हा? मग यावर एक उपाय आहे. काय? विठुरायाचं नामस्मरण करायचं. निर्मळ अंतःकरणानं त्याची कीर्तन सेवा करायची, जी आज रात्री मी या मंदिरात करणार. आणि या कीर्तनामध्ये गावासाठी बरं का वहिनी, गावासाठी जे योग्य आहे ते मी नक्की मांडणार. म्हणजे व्यंकट भाऊजी, तुम्हाला पण असं वाटतंय ना का त्या जागेवरती विठुरायाचं मंदिर? अहो वहिनी, तुम्ही म्हणलात ना सेवेकऱ्याचं घराणं आहे आपलं. हा, सेवेकऱ्याचं. मी विठुरायाच्या विरोधात जाईन का? व्यंकट भाऊजी, आज पहिल्यांदा तुम्ही विठुरायाच्या सोबत आहात याचा मला आनंद आहे. वहिनी, अहो दुसरी कुठली बाजू ठाऊकच नाही ना मला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय भावी उपसरपंचांनी केलं की नाही त्यांचं काम? इंदू, मी अजून एक मोठा प्रॉब्लेम झालाय. आता काय नवीन? अगं मी मोहितराव आणि आईला प्रियंकू काकाशी बोलताना पाहिलं. व्यंकू महाराज मोहितरावांशी बोलत होते? काय बोलत होते? ते काय बोलत होते हे कळलं नाही, कारण मी दुरून बघत होतो ना. पण एवढं मात्र माहिती की काका बोलल्यावर तो मोहित आणि आई दोघं खुश झाले होते. आदू, नेमकं काय म्हणायचंय तुला? इंदू, त्यांनी काकाला खुळात तर घेतलं नसेल ना, कारण विठूच्या वाडीतला एक पण जण काकांच्या म्हणण्यापुढे नाही. ए आदू, असं कसं शक्य आहे? व्यंकू महाराज असं करतील? अरे ते तर कायम शाळेच्या बाजूने आहेत ना. हो इंदू, पण ते विठुरायाच्या पण बाजूने आहे ना. हे बघ, काका चुकीचा निर्णय घेईल हे मला म्हणायचं नाही, पण त्यांचा तो निर्णय आपल्यासाठी अनपेक्षित असू शकतो. बरोबर ना? बरोबर. रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी. एका एका साह्य करू, एका एका साह्य करू, एका एका साह्य करू, एका एका साह्य करू, अवघे धरू, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैसी परी, कोण जाणे कैसी परी, कोण जाणे कैसी परी, कोण जाणे कैसी परी, पुढे उरी ठेविता, पुढे उरी ठेविता, ठेविता. एका एका साह्य करू, एका एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ,
अवघे धरू सुपंथ. अवघे धन्य हो आता, अवघे धन्य हो आता. स्मरवेता स्मरवेता स्मरण, स्मरवेता स्मरण स्मरण. एका एका साह्य करू, एका एका साह्य करू. अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ. तुका म्हणे, तुका म्हणे. तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे. तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी. ते आवडी चरणाची, ते आवडी चरणाची, चरणाची, चरणाची. एका एका साह्य करू, एका एका साह्य करू. एका एका साह्य करू, एका एका साह्य करू. अवघे धरू, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ.